meters, your destination will be on the right. चलो नारायणगड. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही किल्ले नारायणगड या ठिकाणी चाललेलो आहे. किल्ल्याच्या पायथ्यापाशी गेल्यावरती तुम्हाला मुक्ताई मातेचं मंदिर दिसेल. त्याच्या मागच्या बाजूला किल्ले नारायणगड आहे. जर कोणाला रस्ता माहीत नसेल तर गुगल मॅपवरती एकदम करेक्ट तुम्ही पोचू शकताय. आम्ही पहिल्यांदाच या किल्ल्यावरती आलेलो आहे, त्यामुळं आम्हाला इथे काय आहे ते एवढं काही माहीत नाही अजून. वाघ असण्याची शक्यता इथं, वाघ, लांडगे, सुवर, गेंडा हे असण्याची शक्यता असू शकते, पण ती नाही. आपण नाही कोणाला घाबरत, आपला पॅटर्नच वेगळा, त्यामुळं टेन्शन नाही घेत. आम्हाला काही कोण जोडी नाही, आम्ही दोघंच चाललोय बोंबलत. हा, ते बघू शकताय तुम्ही. थांब रे, छत्र GMRTची छत्री बघू शकताय तुम्ही. थांबा, हे बघा कुठे गेली ती GMRTची छत्री. हे बघा, ही छत्री आहे. त्याच्या तिकडं पलीकडे नारायणगाव आहे. इकडं कोणतं गाव आहे कोणाला ठाऊक. इकडे बघा छत्र्यांचे दुकान आहेत, नुसत्या छत्र्यांच्या छत्र्या. लावा ताकद. आता आम्ही निम्मा किल्ला उतरून वर आलेलो आहे, चढून वर आलोय. काय उतरून पायऱ्या चढून झाल्यावरती नंतर इथं असा दगडाच्या पायऱ्या आहेत. थोडं एवढं काही अवघड नाही, चढू शकते, पण पावसामुळे कसे पाय सटकतात, त्यामुळे जरा किल्ले वगैरे कुठे जात असाल तर जरा जपून जात जावं. या किल्ल्यावरती हस्ता मातेचं मंदिर आणि पाण्याचे टाके आहेत. एवढं काही फिरण्यासारखं नाही आहे, परंतु इथून असलेला व्ह्यू एकदम छान असा व्ह्यू आहे. इथून थोडे पुढे गेल्यानंतर पाण्याचे टाके आहेत. ते टाके तुम्ही बघू शकताय. याच्यात खूप घाण पडलेली आहे. आम्ही किल्ल्याच्या दुसऱ्या टोकाला आहोत. इथून आम्हाला या मंदिरापर्यंत जायचंय. इथून एकदम छान असा व्ह्यू पाहायला या किल्ल्यावर कुठल्याही प्रकारची गर्दी नाही, एकदम शांत असे वातावरण आहे. ते मंदिराकडे जाताना इथे गणपती बाप्पाची मूर्ती बघायला मिळेल तुम्हाला. तिथून थोडंसं पुढे गेल्यानंतर तुम्हाला ही दगड बघू शकताय कशा प्रकारचं कोरीव काम आहे. इथून थोडं पुढं गेल्यानंतर हस्ता मातेच्या मंदिराकडे जाण्यासाठी वाट आहे. किल्ल्यावरती खूप हवा होती, परंतु ज्याला एकांत हवं आहे ना त्यांनी या किल्ल्यावर नक्की जावं. इथं एकदम शांत असे वातावरण आहे, हिरवळ, त्यात मातेचं मंदिर. व्हिडिओ पाहताना बोर नको वाटायला यासाठी आम्ही मध्ये मध्ये कॉमेडी डायलॉग वापरले आहेत. काही चुकलं असेल तर माफी असावी. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, कमेंट, शेअर करा आणि इथून पुढे अजून चांगले व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.